चला तर मंडळी, आज बघा सकाळी सकाळी मुलांच्या डब्यासाठी मी बनवलेली आहे मस्त चमचमीत अशी भाजी. चला तर तुम्हाला याची कृती दाखवते. इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत. कांदे आपल्याला जाडसर असे कट करून घ्यायचे आहेत. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे कट केलेले कांदे घालायचे. ह्याच्यामध्ये 5-6 पाकळ्या लसणाच्या घालायच्या आहेत. आलं घालायचं. इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता आपल्याला हे मिक्सरमध्ये छान असं वाटून घ्यायचं आहे. हे बघा, याची फाईन पेस्ट तयार झालेली आहे. आता कुकरच्या भांड्यात घालायचं आहे तेल. इथे मी 2 चमचे इतकं तेल घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरं घालायचं. इथे मी खडे मसाले घातलेले आहेत. थोडं परतवून घ्यायचं. आता याच्यामध्ये घालायची आहे तयार पेस्टही आपल्याला 2 मिनटं मंद आचेवर छान परतवून घ्यायची आहे. आता त्याच्यामध्ये एक मोठा टमॅटो बारीक चिरून घातलेला आहे. टमॅटोही मऊ होईपर्यंत आपल्याला मंद आचेवर छान असं परतवून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये मी पाव चमचा हळद, 2 चमचे आगरी मसाला, अर्धा चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा धणे पावडर घातलेली आहे. आता हे मसाले आपल्याला छान परतवून घ्यायचे आहेत. मसाल्यांचा घमघमाट सुटला की याच्यामध्ये चणे घालायचे आहेत. आता हे चणे जे आहेत ते मी रात्रीच भिजत घातलेले होते. चणे आपल्याला कमीत कमी 6 ते 7 तरी भिजून घ्यायचे आहेत. हे बघा, चणे छान भिजलेले आहेत. आता हे भिजवलेले चणे मी याच्यामध्ये घातलेले आहेत. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला बटाटा. हेही आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. याच्यात गरम पाणीच घालायचं आहे. चणे बुडेपर्यंत आपल्याला पाणी घालायचं आहे. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. आता आपल्याला हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं. फ्लेम हाय करायची आहे. आपल्याला हाय फ्लेमवर 3 शिट्ट्या काढायच्या आहेत. 5 मिनटं तसंच थांबायचं आहे. 5 मिनटानंतर मी कुकरचं झाकण उघडत आहे. हे बघा, मस्त अशी आपली चण्याची भाजी तयार झालेली आहे. याच्यावर घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. तर अशी ही आपली मस्त अशी चण्याची चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे. आता या भाजीसोबत मुलांना तुम्ही टिफिनला पुरी, चपाती किंवा भाकरी देऊ शकता. ही रेसिपी नक्की करून बघा आणि मुलांना कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.